खालचे बघू शकता मित्रांनो, हे वॉटरफॉल आहे, इथून आपल्या इथं जायचं आता. येस, फायनली मित्रांनो पोहोचलो इथे. आणि इथून बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशात तुम्ही सुशेष घाट ना. तर आज मी आलेलो आहे केपी वॉटरफॉल एक्सप्लोर करण्यासाठी. या व्हिडिओमध्ये तुम्ही केपी वॉटरफॉलला कसं येऊ शकता आणि लोणावळा, खंडाळा आणि मुंबईच्या जवळचा हिडन वॉटरफॉल आणि अशी जागा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जास्त वेळ नव्हता, चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया. पुण्यावरून मात्र 70 किलोमीटर आणि मुंबईवरून 90 किलोमीटर याचं अंतर आहे. मित्रांनो, जसं तुम्ही खंडाळा घाट उतरणार, तुम्हाला उजव्या हाताला खोपोली नगर परिषद अशी कमान दिसणार आणि बस तिथून तुम्हाला फक्त 10 मिनटं बाईक चालवायची. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे जेनत वॉटरफॉल जवळ आणि इथं आपण बाईक पार्क केली आहे. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे जेनत वॉटरफॉलच्या एकदम जवळ. इथे श्री दत्त मंदिर आहे आणि आपण त्या डायरेक्शनला गेलो ते जेनत वॉटरफॉलला जाणं. पण त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, केपी वॉटरफॉल आहे त्या डायरेक्शनला जायचं आहे. तर आपल्याला इथे सोडून जायचं आहे त्या डायरेक्शनला जाऊन. तो मित्रांनो 2 वाट आहेत बघा, एक त्या साईडला जाते आणि एक या साईडला. तर आपल्याला हे वडाचं झाड आहे ना, पिंपळा झाड, तर त्याला फॉलो करत जायचं. मित्रांनो, केपी वॉटरफॉल जाताना बघू शकता मध्ये एक पाण्याचं ओढं भेटलं, ते पार करून जायचं आपल्यावरती. चला. खूप जास्त आहे. तर तुमचा सोलो वगैरे असेल तर या फोन तुम्ही फोन पण जाऊ शकता. मित्रांनो, हा जो ट्रॅक आहे तो 2-3 किलोमीटरचा हार्डली आहे आणि जी चढाई आहे एकदम स्टीफ चढाई आहे, तर दमशून होऊ शकते. तर पाऊस तर खूप आहे आणि इथंच आय थिंक थोडा टायमानंतर ना आपल्याला कातात कोरलेल्या पायऱ्या भेटतात. तर आता हा जुन्या काळात एक मार्ग असावा पुण्यात जोडणारा. मित्रांनो, आता आपण पोहोचलो जो केपी वॉटरफॉलचा एकदम डेंजरस पोर्शन आहे. म्हणजे इथं कातळ आहे, त्या कातात कोरलेल्या पायऱ्या आहेत, त्या स्टेप्सने आपण वरती जाणार आहे. तर चला तिथे जाऊया. मित्रांनो, कातात पायऱ्या त्या भेटल्या तिथूनच आपलं आता जायचं आहे. पण जे मित्रांनो वाट आहे ती खचलेली आहे आणि जे कातं आहे ते स्लिपर झालेलं आहे. तर सांभाळून जाऊ इथून. ते बघू शकता ती छोटासा नॅरो पॅसेज आहे इथे. या माडे कमी यारंग ரொம்ப ரிஸ்க் இறங்க முடியாது திருப்பி எப்படி இறங்குவா. चला मित्रांनो, आपण இல்லடா இதடா ரூட்யா ஜெய மாப்பளா मित्रांनो, हे जे कातळ आहे ते बऱ्यापैकी त्याच्या स्टेप्स आहेत ते काम केलेलं आहे. पाऊस खूप आहे त्याच्यामुळे थोडं आणि रिस्की झालेलं आहे इथं. त्याची जो पब्लिक आहे ती थोडी घाबरलेली आहे. त्यासाठी जर तुम्ही इथं हिंमतून आला तर तुम्ही इझिली वरती पोहोचू शकता. हे बघा स्टेप्स आहेत ते अशा आहेत मित्रांनो. इथे त्यांचे मित्र आहेत, थोडे ते ओरडतात की तुम्ही परत या म्हणून, पण तरी आपण जाऊया. तर चला, 45 मिनिटाच्या ट्रॅक नंतर आपण पोहोचू जाऊ केपी वॉटरफॉल. म्हणजे ज्या बोगद्यातून ट्रेन निघते त्या जागेवरती. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे केपी वॉटरफॉल जवळ. ते बघू शकता तुम्ही, जो ट्रॅक आहे तो वरती आहे आणि आपल्या ह्या डायरेक्शनला अजून 10 मिनिटं ट्रॅक करायचं फक्त मित्रांनो, 10 मिनिटं. आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता असंख्य असे धबधबे, 7-8 धबधबे एकाच जागेवर तुम्हाला भेटतात मित्रांनो. हे जे पाण्याचं ओढं जे आपल्याला पार करून जायचं त्या साईडला केपी वॉटरफॉल. तिथून ते ट्रॅक करून पाणी पडतं. पाणी प्यायला गेलं तिथे वेळ ठेवायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ताकी त्यांना जी ही रूट आहे तो कळून जावा. मित्रांनो, जर तुम्ही केपी वॉटरफॉल करत असाल तर हा जो ट्रॅक आहे तो खूप ॲडव्हेंचरस भरा असणार आहे. या ट्रॅकमध्ये तुम्हाला असंख्य धबधबे, ओढे आणि जंगल, घनदाट जंगल मिळणार आहे. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे ट्रॅक जवळ. हे बघू शकता इथून हा सुंदर नजारा. अरे बापरे, असंख्य धबधबे मित्रांनो जवळून बघायला भेटते आपल्याला. तर चला आता ट्रॅकवर जाऊया. आपण पोहोचलो आहे मित्रांनो आपण त्या ट्रॅक जवळ. हे ऐकते मित्रांनो भोगदा भारी दिसतं बघा ते वॉटरफॉल. तर चला जाण्यासाठी वाट बघा छोटी आहे.
बाजू दगड आहे म्हणजे कातळ आहे, कातळात छोटीशी वाट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला खाली पण जायचं आहे ॲक्च्युअली, तिथे खाली जाण्यासाठी पण वाट आहे बघा. तिथून जर आपण चौकात गेलो तर आपण त्या वॉटरफॉलच्या खालती देखील जाऊ शकता. पण आपल्याला पहिला हा पोर्शन एक्सप्लोअर करायचा आहे. तिथं आपण सॅटर्डे या जागेवर आलोय तरी पण तुम्ही रश बघू शकता. मोजके 7-8 जण आहेत बघा या ट्रॅकवरती. आता बघू शकता मित्रांनो कसला रौद्र रूप वाटतो या वॉटरफॉलचा. काय भारी वाटतं बघा. त्या साईडला एक वॉटरफॉल्स आहे. जर मित्रांनो तुम्ही लोणावळा आणि मुंबईपासून जर जवळचा हा असा हिडन वॉटरफॉल बघायचा असेल तर तुम्हाला खोपोलीमध्ये यावं लागेल. खोपोलीतून आईचे जो हा ट्रॅक आहे तो 4-5 किलोमीटरचा आहे. जे आपल्याला कमांड भेटले बघा तिथून फक्त 4 किलोमीटर आहे दिसतं. आणि जो ट्रॅक आहे तो 30 मिनिटाचा आहे. फक्त 30 मिनिटात तुम्ही इथे पोहोचू शकता. मित्रांनो आपण पोहोचलो आहे केपी वॉटरफॉलच्या एकदम बाजूला. हे जे काचा चोरलेला जो रस्ता आहे बघा तिथून आपल्याला जायचं समोर आणि तिथून नंतर हा नजारा आपल्याला भेटणार आहे. फर्स्ट टाइम मी अशी जागा बघतोय जिथून आपल्या समोर हा ट्रॅक दिसतोय आणि ह्या साईडला म्हणजे कातळ आहे त्या अर्धा कोरलेला आहे आणि समोर हा वॉटरफॉल. अशी पुण्यातली हिडन जागा आपण म्हणू शकतो. जास्त लोकांना माहीत आहे पण जो रस्ता आहे तो डिफिकल्ट आहे त्यासाठी थोडे लोकांना माहिती आहे ते इथं येणं थोडं घाबरतात. रस्ता तुम्हाला माहिती आहे इथे येण्यासाठी किती डिफिकल्ट आहे आणि प्लस घनदाट जंगल पण आहे त्यासाठी. तर चला आता ट्रॅकवर जाऊया मित्रांनो आपण. मित्रांनो हा व्ह्यू बघा किती खूपसुरत दिसत आणि हा ट्रॅक आहे. थोड्या वेळात मित्रांनो इथून ट्रेन येणार आहे आणि जो खालती पोर्शन आहे तो बघू शकता ती रिस्की आहे. तर बघू आता थोडा वेट करूया ट्रेनचा. तोपर्यंत तुम्ही हे नजारे बघा. आणि खालती बघू शकता मित्रांनो हे वॉटरफॉल्स आहे. इथून आपल्या इथं जायचं आता. मित्रांनो केपी वॉटरफॉलला येऊन आय थिंक आम्हाला 15-20 मिनिटं झालेली आहे आणि इथं सडनली धुका आलेला आहे बघा. या साईडला बघा आता आपल्याला ट्रेन देखील दिसत नाही आहे. त्या साईडला दाखव की बे ट्रेन दिसत नाही म्हणजे मागे जाऊ जास्त पायाकडे बघ कुठं जातो तू. या साईडला बघा या साईडून ती ट्रेन येणार आहे मित्रांनो. आज काहीच दिसत नाही बघा सगळं धुका झालेला आहे. तर इथून आता इकडे काय तर मित्रांनो इथून आता लवकरात लवकर निघूया कारण जास्त वेळ इथं थांबणं रिस्की आहे. जर इथून ट्रेन आली तर आपण बघू शकता कुठं थांबलेलं आहे. इथं पूर्ण आपली दांदरून जाईल आणि इथं जाण्यासाठी बघा हे कसा पोहोचलेला आहे बघा. खालती धबधबा दिसतोय. ही रिस्क आहे भावानं इथून येण्यासाठी. तुम्हाला मित्रांनो हा व्ह्यू दाखवण्यासाठी इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आपण ट्रॅकवर थांबलो आणि एक ट्रेन आलेली आहे. आता दाखवून गेले हा ब्रिज हलणार आहे मित्रांनो. एक्सप्लोर केलेला आहे. मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि माझ्या